समजा तुमचे 40-50 वर्षाचं करिअर आहे, त्याच्यात पहिले 10 वर्ष लर्निंग अँड नेटवर्किंग हा तुमचा फोकस असावा. जर तुम्ही 22 वर्षाचे आहात आणि 32, 33, 35पर्यंत जरी बघितलं तर ज्या जॉबमध्ये तुम्हाला लर्निंग आणि नेटवर्किंग मिळतं आहे दॅट शुड बी युअर हायेस्ट प्रायोरिटी. AI म्हणालात तुम्ही किंवा ब्लॉकचेन येतील किंवा मशीन लर्निंग येईल, रोबोटिक्स येईल, तर एक सर्वसामान्य माणूस म्हणून लगेच प्रश्न येतो की हे सगळं आर्टिफिशियल इंटेलिजन्स जर का आलं तर मग आपल्या नोकऱ्या कमी नाही का होणार? आणि मग ते मला येऊन सांगतात की मला जॉब पाहिजे, मी हे तू काय करशील माझ्यासाठी? मी काही करायला तयार, मी सगळं केलेलं आणि मी कुठलंही काम करू शकतो, मी तुम्ही सांगाल ते मी करेन. पण सिच्युएशन अशी आहे की जेव्हा मी कोणाला तरी सिनियर ठिकाणी बघत असतो तेव्हा मला कुठलंही काम करणारा नको आहे, माझं काम करणारा माणूस पाहिजे. तर माझ्यासाठी तू काय काम करशील हे तू मला नीट सांगितलं तर मग मी तुला घेऊ शकेन ना. सर म्हणजे आत्ता हे आपण 2023मध्ये डेटाबद्दल बोलतो आहे, डेटा सायन्सबद्दल बोलतो आहे आणि मला सगळ्यांना हे सांगायला खूप आनंद होतो आहे की आनंद सरांनी ह्या डेटा ह्या विषयामध्ये PhD जवळपास 1989मध्ये पूर्ण केली. डेटा खूप वर्ष चालू आहे. म्हणजे आता मी ज्या कॉन्फरन्समध्ये जातो ती 50 यावर्षी त्यांची पुढच्या वर्षी 50वी इव्हेंट. एक माणूस जो IITमध्ये शिकतो, IITमध्ये शिकून तो पुन्हा अमेरिकेत जातो आणि अमेरिकेतून पुन्हा भारतामध्ये येतो आणि भारतामध्ये येऊन एक अशी कंपनी सुरू करतो जी 30 वर्षानंतरही कदाचित पुढच्या 100-200 वर्ष टिकेल इतपत ती सस्टेनेबल होते. आज महाराष्ट्रातल्या आपण असं म्हणू शकतो की ते पहिले बिलियनियर आहेत आणि ज्यांनी जागतिक पातळीवरती ठसा उमटवला आहे असे आनंद देशपांडे सर आपल्याबरोबर आहेत. त्यांची ओळख खरं आपल्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक तरुण युवकाला व्हावी. त्याच्यानंतर जे जे उद्योग करू इच्छितात, जे जे आनंदी जीवन जगू इच्छितात त्या सर्वांसाठी ही खरं आजची मुलाखत आहे. त्यामुळे मी बोलबिडो टीमचे आणि आनंद देशपांडे सरांचे सुरुवातीलाच आभार मानतो की सरांनी या कार्यक्रमासाठी हो म्हटलं. आणि सर तुमच्यासाठी पहिला प्रश्न की आज इथपर्यंत आल्यानंतर तुम्हाला असं वाटतंय का की हे यश तुम्ही इमॅजिन केलं होतं किंवा तुम्हाला इथपर्यंत यायचं होतं आणि अजून तुमचं नक्की स्वप्न पुढे जायचं इथून पुढचं काय असू शकतं सर? एक पहिले थँक्स फॉर इन्व्हायटिंग मी इथे येण्यात. म्हणजे मी पहिल्यांदाच बोलबिडूच्या प्लॅटफॉर्मवर आहे आणि तुमच्याशी बोलायचा योग मिळाला त्याबद्दल मला खूपच चांगलं वाटतं आहे. यश आहे थोडं कॉम्प्लिकेटेड असतं. यश जे असतं ते पर्स्पेक्टिव्हवर असतं. कुठलं यश आहे ते कोण ठरवतं त्याच्यावरती ते महत्त्वाचं असतं. पण तुम्ही जर बघितलं तर मी आत्ता म्हणजे जे मी पर्सिस्टंट किंवा बाकी बघतो, जेव्हा मी सुरू केलं तेव्हा आधी कधीच वाटलं नव्हतं की कंपनी मोठी होईल किंवा जेव्हा सुरुवात केली तेव्हा छोटी कंपनीच लक्षात येत होती आणि तेव्हा मार्केट किंवा आपल्या भारतामध्ये जी परिस्थिती होती त्या परिस्थितीमध्ये अशा प्रकारची कंपनी होऊ शकते असा म्हणजे विचारही करू शकत नव्हतो मी. त्यामुळे तेव्हा कधीच असं वाटलं नाही. आणि असं असतं की आपले जे टप्पे असतात असे जे वाढत जातात त्याच्यानंतर आपण पुढचा विचार करतो आणि हे कंटिन्युअस अपग्रेड ऑफ एक्सपेक्टेशन्स असं म्हणून तसं होत राहतं. त्यामुळे आता जरी जे काय केलं तरी अजून करण्यासारख्या खूप गोष्टी आहेत आणि त्या मला आता नवीन नवीन लक्षात येतात. सर खरं तुमच्याकडून हे जे तुम्ही म्हणतात नवीन नवीन लक्षात येतात हे बिगिनर्स माइंड जो कॉन्सेप्ट आहे खरं आपण त्याच्यावरती आणि तुमच्यासारखी माणसं खरं त्याच्यामुळे जास्त प्रेरणा देतात. सर मागे वळून बघताना सहसा आपल्याकडे जसं आत्ता यश आहे जे आम्हाला खरंच त्याचा प्रचंड अभिमान आहे, पण बऱ्याचदा आपल्याकडे अपयश हे रग्जमध्ये लपवलं जातं की त्याच्याबद्दल फारशी चर्चा होत नाही. सर तुम्हाला कधी आयुष्यात असं वाटलं किंवा अपयश आलं की जेणेकरून असं वाटावं? कारण तुम्ही असे एक व्यक्तिमत्व आहे ज्याने 90चा तो काळ बघितला आहे ज्यावेळेला उद्योग इथं कोणी करत नव्हतं. त्याच्यानंतर त्या 99चा पुन्हा एकदाची कठीण काळ बघितला आहे, 2008ची मंदी बघितली आणि 2020चा कोरोना काळ बघितला आहे. त्याच्या दरम्यानही तुम्ही असे काही अपयशी उद्योग किंवा असे काही SBUs बिझनेस युनिट्स असे काय आले का ज्याच्यामुळे तुम्हाला असं वाटलं की नाही हे मोठं अपयश होतं आणि त्यातून तुम्ही कसे स्वतःला मोटिवेट ठेवलं? सर कसं असतं ना, आणि ह्याच्यामध्ये आपलं जे उद्योजक असतो आणि आपणही आहात त्याच्यामध्ये रोजच काहीतरी चालतं, काही चालत नाही असं रोज चालूच असतं आपलं. आणि म्हणजे ड्रायव्हिंगमध्ये सुद्धा खड्डे असतात, तसे खड्डे आपल्याला नेहमीच सापडतात. पण जो ड्रायव्हर असतो तो खड्डा इकडचा अवॉइड करून पुढचा खड्डा असं करून वी कीप मूव्हिंग. त्यामुळे यश अपयश हे रोजचेच असतात. बऱ्याचशा गोष्टी असतात जे प्रोजेक्ट्स आपण सुरू केले तेव्हा असं वाटतं की हे मोठे होतील पण ते चालत नाही, मग आपण ते बंद करतो, दुसरे सुरू करतो. पण ओव्हरऑल पुढे सरकत राहतो आणि त्याच्यामुळेच इव्हेंच्युअली असं वाटतं की आपल्याला यश मिळालेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये मला असं वाटतं की तुम्ही ॲथलीट्सला बघितलं तर सगळ्यात चांगलं वाटेल
कारण कुठलीही पण ॲथलीट असेल तर पहिल्यांदा समजा कुठल्या रेसमध्ये कोणी गेला तर तो म्हणजे पोडियमवर येणार नाही एखाद्या वेळेस, शेवटचा नंबरही येऊ शकेल, पण जे लोक पुन्हा परत येऊन दुसऱ्या दिवशी ट्राय करतात आणि करत राहतात तेच इव्हेंच्युअली सक्सेसफुल होतात. त्यामुळे यश अपयश हे दोन्ही सगळ्यांच्याकडे असतातच, पण जो पर्सिस्टंट असतो असं मी म्हणेन, जो चिकाटीने चालू ठेवतो तो इव्हेंच्युअली सक्सेसफुल होतो. हे बऱ्यापैकी म्हणजे ऑब्वियस आहे, पण आपण बरेचदा गिवअप लवकर करतो. हा एक प्रॉब्लेम आहे. त्याच्यामुळे सुद्धा हा म्हणजे यश आणि अपयश असं आपण हे वेगळं वेगळं बघतो. प्रत्येक अपयश इज ऑल्सो लर्निंग असं म्हणायला पाहिजे. आणि सगळ्यांकडेच असतात अपयश म्हणायला, म्हणजे तसं म्हटलं तर बिझनेसमध्ये. तुमच्याकडे सर असं कुठलं एखादं झालं होतं का? नाही, बऱ्याच गोष्टी आहेत. मी बरेच उद्योग सुरू केले, बऱ्याचशा पार्टनरशिप्स केल्या ज्या चालल्या नाही, बरेच कॉन्ट्रॅक्ट घेतले जे जमले नाही, ज्याच्यात लॉसेस झाले. असं हे नेहमीच होतं, पण त्याच्यात असं वाईट वाटण्यासारखं काही नव्हतं. आणि सर जेव्हा आपण आता उद्योजक म्हणून म्हणजे अनेक उद्योजक आहेत आता ज्यांना जे आता हे 2000 नंतरची पिढी आहे किंवा आत्ता जर तुम्ही बघितलं फक्त IT मध्येच नाही तर इंजिनिअरिंग क्षेत्रात किंवा बाकी सगळीकडे स्विच मारण्याची खूप पद्धत आहे सर, की तो माणूस लगेच जॉब बदलतो किंवा मग आता गिग कल्चर येते ज्याच्यामध्ये तुमचा खूप अभ्यासही आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये हे सतत जॉब बदली करण्याच्या नादात आपण लाँग टर्म करिअरकडे कसं बघतो किंवा तुम्ही एक उद्योजक म्हणून जेव्हा तुमच्याकडून माणूस सोडून जातो तर तुम्ही त्याच्याकडे कसं बघता सर? तुम्ही बरेच प्रश्न एकाच ह्याच्यात विचारले आहेत, पण आपण थोडेसे ते वेगळे वेगळे बघू. सगळ्यात पहिले आय थिंक इट मे बी युजफुल, समजा कुठला युवक आहे त्याची पुढचे समजा 20-22 वर्षाचा कोणी आहे, आत्ताच कॉलेजमधनं पास झाला आहे, त्यांनी पुढचे कसं बघावं याच्याबद्दल आपण थोडा विचार करू. मग त्या कॉन्टेक्स्टमध्ये स्विचचं काय महत्त्व आहे की नाही आहे ते नंतर बघू, आणि मग एम्प्लॉयरच्या दृष्टीने स्विचबद्दल कोण कसं बोलतं ते आपण नंतर डिस्कस करू. तर सगळ्यात पहिले एक ऑब्झर्व करण्यासारखं आहे की आजचा जो युवक आहे, जो 20-22 वर्षाचा कॉलेजमध्ये आहे, बिकॉज ऑफ मेडिकल सायन्स आणि असं म्हणा, ते जवळपास 100-125 वर्ष जगणार आहेत सगळे लोक. त्याच्यामुळे ते कमीत कमी 80 ते 85 वर्षापर्यंत काम करणार आहेत. हे जस्ट डेमोग्राफिक्समुळेच आहे. त्यामुळे जो आज 2022, 23, 24मध्ये जॉब सुरू करतो तो कमीत कमी 2085पर्यंत जॉब करणार आहे. ही जस्ट डेमोग्राफिकली सिच्युएशन आहे. आपण टेक्नॉलॉजीमध्ये जर बघितलं तर मागच्या 5, 10, 15, 20 असं बघत गेलो मागे, तर असं आपल्याला लक्षात येईल की टेक्नॉलॉजी एकदम एक्सपोनेन्शियली वाढते म्हणण्यापेक्षा दर टेक्नॉलॉजिकली ॲक्सेलरेट होते एक्सपोनेन्शियली. एक्सपोनेन्शियल हे जे आहे हे एकदम सगळ्यांना कळायला थोडं कठीण असतं. आपण सगळ्यांना एक्सपोनेन्शियलचा अर्थ लक्षात येत नाही, पण एक्सपोनेन्शियल म्हणजे काही पिरियडमध्ये डबल होतं, आणि त्याची एक मॅथमॅटिकल म्हटलं तर 2 to the power n इज ग्रेटर दॅन सम ऑफ 2 to the power n - 1. म्हणजे आत्तापर्यंत जे झालं आहे ते पुढच्या सायकलमध्ये एकदम नवीन होणार आहे. असं आपण टेक्नॉलॉजीमध्ये कंटिन्युअसली बघत असतो, आणि हे असं पुढे चालू राहणार आहे. त्यामुळे तुम्हाला जे काय आत्तापर्यंत शिकलात ते जर तुम्ही शिकत नाही राहिला तर त्याची व्हॅल्यू फार राहणार नाही, हे बऱ्यापैकी ऑब्वियस झालेलं आहे. एक तर तुम्हाला खूप वर्ष काम करायचं आहे, आणि नवीन ज्या गोष्टी येणार आहेत त्या काय येणार आहेत त्या कोणालाच माहीत नाही आहे. त्यामुळे तुम्ही कसं शिकता आणि कसं लवकरात लवकर शिकता याच्यावर सगळ्यात जास्ती महत्त्व झालेलं आहे. सो लर्निंग टू लर्न इज द बेस्ट स्किल टू हॅव. म्हणजे तुम्हाला जर एकदा कळलं तर मग जसं डार्विन म्हणतो, एव्होल्युशन इज गोइंग टू हॅपन, दोज इज हू आर द फिटेस्ट टू सर्वाईव्ह. म्हणजे यू हॅव टू कीप लर्निंग ऑन अन ऑनगोईंग बेसिस. सो असं हे कंटिन्युअस शिकणं कसं शक्य आहे ते सगळ्यात महत्त्वाचं झालेलं आहे. आता जॉबमध्ये काय असायला पाहिजे? प्रत्येक जॉबमध्ये माझं असं ओपिनियन आहे की तुमच्या करिअरची जबाबदारी तुमची आहे, कंपनीची असू शकत नाही. कंपनी जरी काही म्हटलं तरीसुद्धा शेवटी मीच माझ्या लाईफ आणि करिअरचा जबाबदार आहे, हे तेवढंच खरं आहे. तर मला जर एका जॉबमध्ये शिकायच्या ऑपॉर्च्युनिटीज मिळत नाही आहे तर मी नक्कीच तो जॉब सोडायला पाहिजे. कारण जर मी शिकत नसलो तर मी इथे राहण्यात पॉईंट नाही आहे. पण जर मला शिकायला मिळत असलं तर मला जिथे जास्तीत जास्त शिकायला मिळेल अशा प्रकारचे जॉब मी करावे
असं सगळ्यांनी बघायला पाहिजे. त्यामुळे स्विच वगैरे जे आहे त्याच्यामध्ये मी ॲज एम्प्लॉयर असा विचार करतो की जो जॉब स्विच करतो तो का स्विच करतो, तो ह्याच्यासाठी स्विच करतो की त्याला असं वाटतं की दुसरीकडे जाऊन त्याचे प्रॉस्पेक्ट्स इम्प्रूव्ह होतील. पण जर मी एम्प्लॉयर आहे तर मी त्यांना असं एन्व्हायरमेंट देणं आवश्यक आहे की त्यांना असं वाटायला पाहिजे की ते इथे जर 2 वर्ष अजून राहिले तर त्यांचे प्रॉस्पेक्ट्स अजून जास्त इम्प्रूव्ह होईल. त्यामुळे हा जो स्विच आहे हा म्हणजे असा आहे नाव या सगळ्यामध्ये. म्हणजे आता मी अजून एक रिलेटेड सांगतो की आता मी या विषयावर थोडा अभ्यास केला की हाऊ टू मॅनेज युअर करिअर. तर याच्यामध्ये समजा तुमचे 40-50 वर्षाचं करिअर आहे, त्याच्यात पहिले 10 वर्ष लर्निंग अँड नेटवर्किंग हा तुमचा फोकस असावा. जर तुम्ही 22 वर्षाचे आहात आणि 32, 33, 35पर्यंत जरी बघितलं तर ज्या जॉबमध्ये तुम्हाला लर्निंग आणि नेटवर्किंग मिळतं आहे दॅट शुड बी युअर हायेस्ट प्रायोरिटी. मनी विल हॅपन इव्हेंच्युअली. इट इज नॉट द बेस्ट टाईम टू लुक ॲट मनी, बिकॉज तुम्ही जर कुठे गेलात आणि सगळ्यात पहिले तुम्हाला जॉबमध्ये जास्तीत जास्त पैसे मिळाले, पण जर शिकायची संधी नाही मिळाली तर 5 वर्ष 10 वर्षामध्ये तुम्ही जे काय करताय तुम्हाला पैसे मिळतील, पण तुम्ही मार्केटमध्ये अशा सिच्युएशनला याल की तुम्हाला नवीन करायला काही जमणार नाही, कारण तोवर तुम्ही जे करताय त्याचं मार्केट निघून जाईल. त्यामुळे ज्याला जास्तीत जास्त शिकायला मिळतं आहे असे जर जॉब्स तुम्ही केलात तरच तुम्हाला पुढच्या फ्युचरमध्ये, आता तुम्हाला 80 वर्ष 70 वर्षापर्यंत काम करायचं आहे, जे काय चाललं आहे ते माहीत नाही, नवीन नवीन शिकणं आवश्यक आहे. जर शिकू शकला नाही तर मग तुम्ही जॉब अवश्य सोडावा. पण अजून तुम्ही उद्योजक आहात, मी उद्योजक आहे, जॉब्स खरंच करावे का, पण आपले जॉब्स का नाही शोधावे, हा एक अजून महत्त्वाचा म्हणजे थिंग आहे की ज्याला शक्य आहे त्यांनी जॉब क्रिएटर व्हावं, याच्यावरच माझा सध्या जास्तीत जास्त भर आहे. पण शिकत राहावं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. शिकणं आणि नेटवर्किंग हे 2 गोष्टी पहिले 10 ते 15 वर्षामध्ये जर तुम्ही फिगर आउट केले नाही तर मग तुमचे पुढचे वर्ष त्यातके तेवढेच कठीण होतील, असा याच्यातला एक ऑब्झर्वेशन आहे. सर, तुम्ही जे नेटवर्किंग आणि लर्न टू लर्न आणि नेटवर्किंग हे 2 गोष्टी मी सगळ्यांना सांगतो की पहिले म्हणजे आफ्टर फर्स्ट फ्यू जॉब्स पहिले 10-15 वर्ष तुमच्या करिअरमध्ये हे करणं अत्यंत आवश्यक आहे. सर, याच्यामध्ये बऱ्याचदा तुम्ही जसं असं आता म्हणालात की उद्योजकता वाढीला लागली पाहिजे, कारण त्याच्याशिवाय रोजगार निर्मिती ती जास्त मल्टिपल्समध्ये होईल. बऱ्याचदा सर मराठी कुटुंबांमध्ये रोजगार निर्मिती म्हटलं की त्याला तसं फार भीतीदायक अंगाने पाहिलं जातं. म्हणजे तसं भारतामध्ये आता जरी स्टार्टअपचं वातावरण चांगलं तयार होत असलं तरी मराठी कुटुंबांमध्ये पर्टिक्युलरली उद्योजकतेच्या बाबतीत अजून फार जागृती होणं गरजेचं आहे. म्हणजे जसं माझ्या कुटुंबामध्ये मी बिझनेस करावा याच्याबद्दल प्रचंड विरोध होता. अगदी त्याच्याच अपोजिटमध्ये जेव्हा आम्ही तुमच्याकडे बघतो त्यावेळेला तुमच्या घरातून मात्र त्याला खूप चांगला पाठिंबा होता. आणि तुमचे बाबा असतील तर ते मला खूप भावते ती स्टोरी की तुमचे बाबा तुमच्याकडे तुमच्या कंपनीत जॉईन झाले आणि बरीच वर्ष त्यांनी तुमच्यासोबत काम केलं. तर कुटुंबाची भूमिका जेव्हा उद्योजकता हा सब्जेक्ट येतो त्यावेळेला ती कशी असायला हवी? महत्त्वाचं म्हणजे असं आहे की उद्योजकता म्हणजे उद्योग सुरू केला म्हणजे असं काही नाही की तुम्ही खूप ह्यूज रिस्क घेताय, असं होऊ नये. आणि लोकांना असं वाटतं, मराठी लोकांना, की अरे तो नवीन केला उद्योग तर त्याचं काय होईल, तो आपलं पोटापाण्याची व्यवस्था करू शकेल की नाही, असे सगळे महत्त्वाचे प्रश्न असतात. पण उद्योजक म्हणजे रिस्क घेतो असं नाही आहे, तो रिस्क मिटिगेट करून मग रिस्क घेतो. तेव्हा मी जेव्हा उद्योग सुरू केला तेव्हा माझ्याकडे अशी रिस्क शॉर्ट टर्म रिस्क होती, ठीक आहे थोडे दिवस होते, पण माझ्याकडे PhD होती, मी कम्प्युटर सायन्समध्ये शिकलेलो होतो, त्यामुळे मला कधीही दुसरा जॉब मिळाला कधीच प्रॉब्लेम येणार नव्हता हे मलाही माहिती होतं आणि सगळ्यांना म्हणजे घरच्या लोकांनाही माहिती होतं. तर थोडं रिस्क मिटिगेशन मी केलेली होती. मी असं नाही की काही न शिकताच ठरवलं की काहीतरी करायचं आणि रँडम गोष्टी केल्या, अशातला भाग नव्हता. मी जेव्हा सुरू केलं तेव्हा माझ्याकडे पहिल्यांदाच 2 कस्टमर होते आणि मला कॉन्फिडन्स होता की मला माझे कस्टमर मिळू शकतील. त्यामुळे आणि उद्योजकतामध्ये कसं आहे की लोकांना असं वाटतं की उद्योजक म्हणजे एकदमच खूपच रिस्की किंवा डेअरिंग असं आहे, असं काही नाही. म्हणजे उद्योजक जो असतो तो प्लॅन करून मग उद्योग करतो. मग तसं प्लॅनिंग असलं की मग रिस्क्स आपण मिटिगेट करतो आणि अशा परिस्थितीमध्ये ॲक्च्युली वेल्थ जनरेशन असं लिनियर होत नाही. पुन्हा थोडंसं पहिल्यांदा जास्ती खर्च होतो किंवा पहिल्यांदा थोडं टफ असतं, पण तुम्हाला माहिती असतं की जो उद्योजक त्याच्यात असं त्याला लक्षात येतं की आज मी हे इन्व्हेस्टमेंट्स करतो आहे पण मला त्याचे रिटर्न्स इव्हेंच्युअली मिळणार आहेत. त्यामुळे तेव्हा तुम्हाला रिस्क वाटत नाही. इट्स अ ॲडजस्टमेंट ऑफ फायनान्शियल डिस्ट्रीब्युशन ऑफ वेल्थ. कुटुंबाला त्याच्यामध्ये त्यांना कसा सपोर्ट करायला हवा?
हां, कुटुंबाने पण असा विचार करायला पाहिजे ना, की म्हणजे हा कशासाठी करतो आणि ह्याचा उद्योजकमध्ये रिस्क आहे का नाही आहे. जर त्यांनी जर प्लॅन करून केलं आणि कुटुंबाला पण त्यांनी सांगितलं, की मी असा करणार आहे, ह्याच्यामुळे हे उत्पन्नाचा स्रोत आहे आणि मी व्हेरिफाय केलेलं आहे, तर मग कुटुंब पण तेवढं सपोर्टिव्ह होऊ शकेल. आणि हे पिढीने असतं. आपल्याकडे पूर्वी होतं, की सरकारी नोकरी पाहिजे. आता त्याच्यानंतर दुसऱ्या ह्याच्यात आलं, की नाही सरकारी नाही चालेल, प्रायव्हेट पण चालेल. त्याच्यानंतर असं झालं. मग आता प्रायव्हेटमधून मग स्टार्टअप पण चालेल, असंही झालेलं आहे आता. मग आता पुढच्या ह्याच्यात येतील, की ठीक आहे स्टार्टअप माझी पण चालेल, असं पण होऊ शकेल. तर आय थिंक थोडंफार म्हणजे हे ज्यांना लोकांना रोल मॉडेल दिसतात किंवा असं लक्षात येतं, की अरे हा शेजारचा आहे त्यांनी पण केलं. असं असं केलं की लोकांना थोडं बरं वाटतं आणि लोकांना तुमच्यासारख्या स्टोरीज आपण ज्या यशस्वी उद्योजक वगैरेमधनं आणि बोलबेडूमधनं सांगतो, त्याच्यामुळे पण लोकांना असं वाटतं, की हे इतकं काही क्रेझी नाही आहे आणि बरेचसे लोक करू शकतात आणि ऑड्स ऑफ सक्सेस आर रिलेटिव्हली गुड इफ यू प्लॅन अकॉर्डिंगली. जसं सर आत्ता आपण म्हणतोय की म्हणजे मी त्याच्यातून हे घेतोय की प्लॅनिंग पाहिजे चांगलं माणसाकडे हां, विचार करून networking गोष्टी पाहिजे. कराव्या. विचार करून प्लॅनिंग पाहिजे, नेटवर्किंग पाहिजे, शिकत राहण्याची तयारी पाहिजे. तसंच मला असं वाटतं तुमच्यासारख्या माणसाने जेव्हा आपण एवढा मोठा पसारा सांभाळतो त्यावेळेला त्या उद्योगामध्ये सेल्स आणि मार्केटिंगचं महत्त्व तुम्ही कसं बघता आणि पुढे जाताना पुढच्या काळात ते नक्की कसं असेल असं तुम्हाला वाटतंय? हा सेल्स आणि मार्केटिंग सगळ्यात महत्त्वाचा भाग असतो आणि सेल्स आणि मार्केटिंग दोन वेगळ्या गोष्टी आहेत आणि त्यांना आपण दोघं वेगळं बघू. लेट्स फोकस ऑन सेल्स, कारण सेल्स इज समथिंग ते प्रत्येकाच्या हातात असतं आणि कुठलाही उद्योजक असेल त्याला जर यशस्वी व्हायचं असेल तर कस्टमर आणणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि सेल्सची प्रोसेस आहे ती म्हणजे हाऊ डू यू गेट कस्टमर टू बाय फ्रॉम यू. सो ते कसं सेट करायचं ह्याला म्हणजे सायन्स आणि आर्ट दोन्ही आहे. पण त्याच्यात महत्त्वाचं म्हणजे कसं आहे की आणि त्याच्याबद्दल मला असं वाटतं की आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये आणि इन जनरल इंजिनियर लोकांमध्ये असं वाटतं की सेल्स हे कोणीतरी दुसऱ्याचं काम आहे, फसवाफसवी आहे वगैरे वगैरे. पण ॲक्च्युली असं नाही आहे. सेल्स सगळ्यांनाच करावं लागतं. आपण आपल्या लहान मुलांना काहीतरी सांगत असतो, ते पण एक सेल्स स्ट्रॅटेजी आहे. घरच्या लोकांना काही सांगत असतो, ती एक सेल्स स्ट्रॅटेजी आहे. बायकोला पटवायचं असतं, ती पण एक सेल्स स्ट्रॅटेजी आहे. सो सेलिंग हे जे आपण नेहमीच करत असतो, पण आपण ह्याच्याबद्दल फार विचार नाही करत. आणि मला तरी असं वाटतं की कॉलेजेस किंवा विद्यार्थ्यांनी किंवा सगळ्यांनी कसं विकावं, म्हणजे कसं सेल्स करावं हे डेफिनेटली शिकण्यासारखं आहे आणि शिकवता येण्यासारखं आहे. आणि मोर इम्पॉर्टंटली त्याच्या आधी असं विचार करेन की सेल्समनला रिस्पेक्ट देणं हे पण इतकंच महत्त्वाचं आहे. कारण आपल्याला असं वाटतं की अरे ते सेल्स ते आम्ही R&Dचे लोक आहोत, आम्ही खूप विद्वान लोक आहोत आणि सेल्स म्हणजे ते काहीतरी विकतात. हे जे इंजिनिअरिंग कंपनीजमध्ये किंवा सॉफ्टवेअर कंपनीजमध्ये पण लोकांना असं वाटतं, पण त्याच्यातनं असं नाही आहे. सेल्स सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. प्रत्येकाने सेल्समन व्हावं. आणि आपण अजून एक ट्रेंड सांगतो की असं लक्षात येतं की पुढे गिग इकॉनॉमी होण्याची चान्सेस आहेत. गिग इकॉनॉमी म्हणजे काय होणार आहे की जॉब्स आत्ता कसं होतं, पूर्वी सरकारमध्ये 18व्या वर्षी 20व्या वर्षी जॉईन करायचं आणि रिटायरमेंटपर्यंत एकाच ठिकाणी राहायचं. थोडंफार प्रायव्हेट कंपनीमध्ये पण 10-20 वर्ष लोक एका जॉबमध्ये राहत होते आणि कंपनीज पण होत्या. आता कसं झालेलं आहे की कंपनीजची लाईफ छोटी छोटी होत चालली, म्हणजे कंपनीज येतात जातात असं जास्ती झालेलं आहे. आणि सगळे जे एम्प्लॉईज असतात त्यांनासुद्धा बऱ्याच ठिकाणी म्हणजे असं तुमचे जॉब लाईफटाईम जॉब्स असं कोणी देणारं आता उरलेले नाही आहेत. तर ही एक रिॲलिटी आहे. दुसरं असंही झालेलं आहे की स्किल्स बदलत आहेत, नवीन नवीन गोष्टी येत आहेत. तर बऱ्यापैकी जॉब्सची लाईफ कमी होत चाललेली आहे आणि जो जॉब सीकर आहे त्याची लाईफ वाढलेली आहे. तर अशामध्ये तुम्हाला नवीन नवीन छोटे जॉब्स करून त्यांना बरोबर आणणं हे बऱ्यापैकी होईल. म्हणजे समजा एक एक्झाम्पल म्हणून द्यायचं झालं तर आपलं जे फिल्म इंडस्ट्री आहे दॅट इज अ बेस्ट एक्झाम्पल ऑफ गिग जॉब्स. म्हणजे कसं की एक सिनेमासाठी ते लोक तयार करतात, ॲक्टर वगैरे तयार होतात. एक सिनेमा होतो, तो संपला की सगळे त्याच्यातनं जे काय मिळेल ते वाटून घेतात इन सम फॉर्म ऑर दी अदर. आणि नंतर तो प्रोजेक्ट संपला सक्सेसफुली, पण संपला, लाईफटाईम नाही राहणार. पुढचा सिनेमा जेव्हा करायचा असेल तेव्हा सगळ्यांना पुन्हा गोळा करणार आणि नवीन करणार. तर अशा जर सगळ्याच उद्योगात झालं तर ते एका प्रकारे गिग इकॉनॉमी होईल. आणि गिग इकॉनॉमीमध्ये लोक नॉर्मली एकाच वेळेस 2-3 पण जॉब्स करतात, एकाच वेळेस बऱ्याच गोष्टी करत असतात.
पण त्याच्यात अशा ॲग्रीमेंट्स वगैरे पण असतात आणि मग त्यांचे पेमेंट्स पण तसेच लिंक्ड असतात. तर हे रियालिटी आहे आणि जेव्हा तुमची गिग संपेल तेव्हा पुढची गिग आणायला तुम्हाला सेल्सच करावं लागणार. तर या पुढच्या जगामध्ये मी तुम्हाला आधी सांगितलं की लर्न टू लर्न आणि लर्न टू नेटवर्क. आता 2 अजून स्किल्स सांगतो ज्या म्हणजे शिकण्यासारख्या आहेत. एक म्हणजे हाऊ टू मॅनेज युअर कॅश. म्हणजे आता तुम्हाला गिगमध्ये तुम्हाला पगार दर महिन्याला एकाच वेळेस मिळणार नाही. तुम्हाला तुमचं प्रोजेक्ट संपलं की तुम्हाला बोनस मिळेल आणि थोडं सायनिंग बोनस मिळेल, जे काय असेल ते. तर पेमेंट टर्म्स असे मंथली जे आपल्याला माहिती आहे तसे येतीलच असं सांगता येत नाही. मग अशा सिच्युएशनमध्ये तुम्हाला जेव्हा पैसे मिळतील तेव्हा तुम्ही ते वाचवून कसे मॅनेज करायचे हे तुम्हाला कॅश फ्लो, आपण जे उद्योजक बघतो की उद्योगामध्ये कॅश फ्लो कसं मॅनेज करायचं ह्याच्यावरती पूर्ण धंदा डिपेंडेंट असतो. तसाच इंडिव्हिज्युअलनी आपला कॅश फ्लो कसा मॅनेज करावा ही एक स्किल. आणि त्याशिवाय सेल्समन कसं व्हावं, कारण छोट्या छोट्या गिगसाठी तुम्हाला प्रत्येक वेळेस नवीन सेल्स करावं लागेल. तर सेलिंग स्किल्स कशा अक्वायर करायच्या, या 2 स्किल्स अजून स्किल्स म्हणून म्हणतो. तुम्ही हे बोलताना निगोसिएशन स्किल्स बद्दल पण थोडक्यात सांगितलं की नंतर हो. आपल्याला ते निगोसिएशन जमले पाहिजेत, आपल्याला बचत जमली पाहिजे हो आणि त्याच्यानंतर भविष्यासाठीची पुन्हा गुंतवणूक. हो कॅश फ्लो हे येणं ते खरं आजच्या काळाची गरज बनलेली आहे. हो. आणि प्रत्येक जण असं थोडंसं आपल्या करत असतो, पण कसं असतं की आता मी तरी बऱ्याचदा बघतो की काही लोक येतात, त्यांना काहीतरी जॉब मिळतो, मग त्यांना असं वाटतं की मला खूप पगार मिळाला आहे, मग जाऊन मोठं घर घेतात आणि मग लोन घेतात आणि मोठी गाडी घेतात. मग ती लोनचे पैसे त्यांना द्यायला त्यांच्याकडे आहे का, ते विचार करून केला आहे का, खरंच गरज होती का आत्ता करायला, थोडं वाट पाहून केलं असतं तर बरं झालं असतं का, इन्शुरन्स घ्यावा का नाही घ्यावा, असे जे प्रश्न आहेत ते आपण कॅश फ्लो मॅनेजमेंट किंवा बिझनेसमध्ये बऱ्यापैकी बघतो. आपल्याला लक्षात येतं की आपल्याकडे म्हणजे जरी तुम्ही लोन मिळत असलं म्हणून लोन घेता असं नाही आहे. लोन पेमेंट करायला पण तुम्हाला कपॅसिटी हवी ना, त्याच्याशिवाय तुम्ही कसं करणार. तर त्याचं अंडरस्टँडिंग कसं असावं हे मला वाटतं प्रत्येक विद्यार्थ्याला आपण शिकवावं. आणि तुमच्या ज्या पुस्तकातनं वगैरे तुम्ही ह्याच्यात बऱ्यापैकी चांगल्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. पण हा कॅश फ्लो मॅनेजमेंट जो भाग आहे तो इंडिव्हिज्युअल कॅश फ्लो आणि बिझनेस कॅश फ्लो दोन्ही रिलेटेड आहेत, पण ते शिकणं अत्यंत आवश्यक आहे. सर आता जसं हे तरुण मुलं आहेत, IT क्षेत्र फार झपाट्याने वाढतं आहे आणि अनेक संधी भारतामध्ये पण येत आहेत. म्हणजे ज्या पद्धतीच्या आपल्याकडे तरुण आत्ता आहेत आणि लोकसंख्येमध्ये पण तरुणांची संख्या प्रचंड आहे. तर IT मध्ये तर स्कोप आहे आणि त्याच्यामध्ये खूप जाऊ शकतो. IT शिवाय अजून तुम्हाला कोणते उद्योग वाटतात जे भारतात वाढू शकतात आता? असं आहे की मी ना थोडा असा याच्यावरती वेगळ्या प्रकारे एक विचार केला होता की आपल्याकडे आपली जी डेमोग्राफिक्स आपण बघितली ना, तर त्यातले काही पर्सेंट अबाउट 5-6% जे आहेत ते टॉप ऑफ द पिरामिड जे म्हणतो आपण, ते जे काय प्रॉडक्ट्स किंवा जे काय माल विकत घेतात ते आणि विदेशीमध्ये जे प्रॉडक्ट्स असतात ते सॉर्ट ऑफ कम्पॅरेबल आहेत आणि इथले लोक पण ग्लोबल प्रॉडक्ट्समध्ये जास्तीत जास्त बघतात. समजा हॉटेल इंडस्ट्री बघितली तर जे टॉप पिरामिड आहेत ते शेरटन, हिल्टन जे काय जगभर आहेत ते इथे पण आहेत आणि त्याच्यात लोक वापरतात. सो तो एक भाग झाला पिरामिडचा. त्याच्यानंतर एकदम जवळपास 50% आपले जे लोक आहेत ते 15,000 रुपये पर महिना फॅमिली इन्कमच्या खाली आहेत. तर त्यांच्याकडे ते काय प्रॉडक्ट्स घेतात ते थोडेफार अजून वेगळे आहेत. आणि या दोनच्या मध्ये सुद्धा म्हणजे जवळपास 40% लोक आपले, म्हणजे विच इज लार्ज नंबर. तो जो नंबर आहे तो ॲस्पायरिंग भारत किंवा असे जे आहेत जे नवीन नवीन गोष्टी त्यांना पाहिजे आहेत, पण त्यांना इकॉनॉमिकली पण बेटर व्हॅल्यूवरती पाहिजेत आणि असं तसं. तर असे सगळे ऑपॉर्च्युनिटीज आपल्याकडे आहेत. आणि आपण जर बघितलं तर भारतामध्ये आज आपण $3.5 ट्रिलियन आहोत आणि पुढचे 6 वर्ष म्हणा, 5 वर्ष, 8 वर्ष जे काय असेल ते आपण डबल होणार आहे हे खात्रीलायक आहे. तर याच्यामध्ये हा जो मधला पार्ट आहे हा दोन्ही बाजूनी वाढणार आहे. म्हणजे काही लोक अजून अफ्लुएंट होणार आहेत आणि खालचे जे सध्या 15,000च्या पेक्षा कमी ते ॲस्पायरिंग ग्रुपमध्ये येणार आहेत. हे ऑब्वियस आहे. अशा सिच्युएशनमध्ये हा जो ॲस्पायरिंग ग्रुप आहे तिथे जे काय प्रॉडक्ट्स आणि टेक्नॉलॉजीज आणि जॉब्स तयार होणार आहेत ते खूप जास्ती प्रमाणात होणार आहेत. ओके. तर याच्यामध्ये जस्ट एक्झाम्पल म्हणून सांगतो, एक झालं एज्युकेशन. आपल्याकडे सगळ्यांना शिकायची गरज आहे, शिकत राहायची गरज आहे आणि आपल्याकडचं एज्युकेशन बऱ्यापैकी कॉलेजेसमध्ये खूप कन्स्ट्रेंड होतं आत्तापर्यंत. आणि स्किल आणि डिग्री आणि सगळे बरेचसे ओपन इश्यूज आहेत. त्याच्यामध्ये नक्कीच पुढच्या काही वर्षांमध्ये अजून डेफिनेटली ग्रोथ होईल. ॲग्रिकल्चरमध्ये बऱ्याच ऑपॉर्च्युनिटी आहेत आपल्याकडचे. ॲग्रिकल्चर थोडे
प्रिमेटिव्ह आहेत काही ठिकाणी, त्यांना अपग्रेड करण्याची गरज आहे. फार्मर इन्कम कसं वाढवू शकतं, टेक्नॉलॉजी वापरून कसं वाढवू शकतं, त्याच्यामध्ये पण बरीच ॲक्शन आहे. हॉटेल हॉस्पिटॅलिटीमध्ये बऱ्यापैकी ऑपॉर्च्युनिटीज असणार आहेत, कारण आपल्याकडे आता जसं जसं अफ्लुएंट होत आहेत लोक, तसं बऱ्याच नवीन नवीन गोष्टी करणार आहेत. त्याशिवाय आपण ट्रान्सपोर्टेशन, लॉजिस्टिक्स, आता नवीन रस्ते तयार होत आहेत. तर नवीन रस्ते तयार झाल्यामुळे लॉजिस्टिक्सचा हा जो भाग आहे हा बऱ्यापैकी बदलणार आहे. लोकांना त्याच्यातनं प्रॉडक्ट ट्रॅकिंग वगैरे ह्यानी इन्व्हेंटरीमध्ये पण बऱ्यापैकी फरक पडू शकतो. जेव्हा मला कुठे प्रॉडक्ट पाठवायचं असेल तर त्याला जर 7 आणि 9 दिवस आणि 10 दिवस लागायच्या ऐवजी आता 1.5 आणि 2 दिवसात लागणार आहे, तर माझं जस्ट इन टाईम बऱ्यापैकी फरक पडू शकतो. सो हे ह्यानी जे इकॉनॉमीला फायदे होणार आहेत ते पण बऱ्यापैकी चांगल्या प्रकारे होणार आहेत. तर अशा 8 ते 10, 15 इंडस्ट्रीज आहेत ज्याच्यामध्ये आपण ग्लोबल बघितले तर ते ऑलरेडी आहेत. पण इंडियामध्ये जे बदल होत आहेत त्याच्यामुळे या नवीन ऑपॉर्च्युनिटीज तयार होणार आहेत. आणि या सगळ्यांमध्ये टेक्नॉलॉजी आणि आपण जे म्हणतो बँकिंग फायनान्समध्ये आता UPI आहे आणि नवीन जे डिजिटल रेल्स जे आपण म्हणतोय ते सगळीकडे वापरल्या जातील. ओके. त्याच्यावरती टेक्नॉलॉजी आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स पण सगळीकडे वापरलं जाईल. पण त्या सगळ्यांना वापरून या डोमेन्स किंवा या एरियामध्ये बऱ्याच सर्व्हिसेस आणि अशा सगळ्या ऑपॉर्च्युनिटीज तयार होत आहेत. आणि अर्थात मॅन्युफॅक्चरिंगमध्ये सुद्धा China +1 जे म्हणतो आहे त्याच्यामुळे सुद्धा नवीन मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीज तयार होणार आहेत. तर आय थिंक देर इज स्काय इज द लिमिट असं मी म्हणेन. करण्यासारख्या गोष्टी खूप आहेत आणि त्याच्यात इनोव्हेशन आणि नवीन गोष्टी करण्याची म्हणजे गरज आहे. आणि आय थिंक देर आर सो मेनी ऑपॉर्च्युनिटीज दॅट वन शुड नॉट फील लाईक देर आर नो ऑपॉर्च्युनिटीज. पण ते ऑपॉर्च्युनिटीज तुम्हाला अशा हातात कोणी देणार नाही. तुम्हाला थोडंसं उद्योजकताची गरज आहे आणि तुम्ही जर काय केलं तर AI म्हणालात आता. हो, AI म्हणालात तुम्ही, किंवा ब्लॉकचेन येतील किंवा मशीन लर्निंग येईल, रोबोटिक्स येईल, तर एक सर्वसामान्य माणूस म्हणून लगेच प्रश्न येतो की हे सगळं आर्टिफिशियल इंटेलिजन्स जर का आलं तर मग आपल्या नोकऱ्या कमी नाही का होणार? होऊ शकतील. मग त्या काळात मग नक्की कोणाला आपण काय करायला हवं मग त्याच्यासाठी? ते असं आहे, ह्याच्यामध्ये दोन प्रकारे मी म्हणेन. जर तुम्ही असलं काम करत असाल की जे त्याच्यात काही दम नाही आहे तर ते डेफिनेटली ओके. AI कॅन रिअली मेक इट डिफिकल्ट. पण ह्याचा उलटं बघायला पाहिजे. मी तुम्हाला 2 प्रकारे सांगतो. एक म्हणजे असं आहे की AI हॅज बिकम इज अ व्हेरी इंटरेस्टिंग असिस्टंट. ओके. म्हणजे रोबॉट्स किंवा आता आपण AI बघू, फक्त लेट्स जस्ट फोकस ऑन AI. AIनी आता म्हणजे आता ChatGPT वगैरे सगळ्यांनी ट्राय केलंच असणार आहे आणि असे बरेचसे टूल्स आता मागच्या 6 महिन्यात, वर्षभरात तयार झालेले. त्याच्यामुळे असं क्लिअर आहे की ज्याला हा म्हणजे घोडा वापरायचा कसं ते कळलं, त्याला त्याची प्रोडक्टिव्हिटी आता 10 पट, 15 पट अशी वाढू शकते. वाव. सो म्हणजे एव्हरीवन कॅन बिकम लॉट मोर प्रोडक्टिव्ह. सो हा एक भाग झाला. तर प्रोडक्टिव्ह होऊन काय करायचं हा दुसरा प्रश्न आहे की आता सगळेच प्रोडक्टिव्ह झाले तर माझ्यासाठी काम उरेल का? हा जो माझे जॉब जाईल हा त्याच्यातला असा प्रश्न होता. पण आता जर मी प्रोडक्टिव्ह आहे तर मी अजून जॉब करू शकतो, मी अजून कमवू शकतो, मी अजून नवीन गोष्टी करू शकतो, मी नवीन उद्योग तयार करू शकतो आणि नवीन प्रकारचे विचार करू शकतो. असं करण्याच्या शक्यता आहेत. मग ह्याला प्रॉब्लेम काय आहे? एका ठिकाणी तुम्ही म्हणाल की जॉब जातील, दुसरं म्हणाल खूप म्हणजे तुम्ही इतकी प्रोडक्टिव्ह व्हाल की मग तुमची प्रोडक्टिव्हिटी वाढल्यामुळे तुम्ही जास्ती बेनिफिट घेऊ शकता. जर सगळ्यांचीच प्रोडक्टिव्हिटी वाढवून आपण सगळ्यांनीच फायदा घ्यायचा असेल तर त्याला काय करायला लागेल? तर एक म्हणजे कसं जे मी म्हटल्याप्रमाणे पहिल्यांदा की हे एक्झॅक्टली कुठला घोडा आहे, कसा वापरायचा हे शिकणं आवश्यक आहे. त्यामुळे शिकत राहणं आवश्यक आहे आणि दर काही वर्षांनी या नवीन नवीन शोध पण येत राहणार आहेत की आत्ता AI काय आहे, पुढच्या वर्षीचं AI विल बी डिफरंट, 5 वर्षाचं AI विल बी इवन डिफरंट. तर या सिच्युएशनमध्ये जो शिकत राहील त्याला लक्षात येईल की मार्केटमध्ये कशा प्रकारचे टूल्स अवेलेबल आहेत आणि ज्याचा मी फायदा घेऊ शकतो. तर शिकत राहणं हे त्याला काहीही पर्याय नाही आहे आणि नुसतं मागे बसून की म्हणजे मला कोणीतरी आणून देईल हे होणार नाही. प्रत्येकाला आपली जबाबदारी स्वतः घ्यायची आहे आणि स्वतः शिकत राहायचं आहे. जो शिकणार नाही तो गेला. असं म्हणजे ह्याची सिच्युएशन अजून रॅपिड होणार आहे. दुसरं कसं आहे की आता हे सगळे टूल्स होणार आहेत. मी एवढा प्रोडक्टिव्ह आहे, माझ्याबरोबरचे सगळे लोक तेवढे प्रोडक्टिव्ह आहेत. या प्रोडक्टिव्हिटीचा मी आपल्या देशातले ज्या गॅप्स आहेत ज्या मी आधी सांगितल्या त्याच्यावरती जर मी ह्या प्रोडक्टिव्हिटी टूल्स माझे जे अवेलेबल आहेत अँड द स्किल अँड द केपेबिलिटी अँड द
सायन्स नॉलेज जे काय आपल्याकडे ते सगळं वापरून मी त्याचा जर एक्सप्लॉइट केला तर माझे पुढचे उद्योग अजून फास्ट आणि इफेक्टिव्ह आणि एफिशियंट आणि प्रॉफिटेबल होऊ शकतात. तर आता कसं झालेलं आहे याच्यामध्ये की जो म्हणजे बसून राहणार तो फसणार आणि जो हलणार तो पुढे जाणार. आता थांबला तो संपला, त्याचा कार्यभाग बुडाला, असं तुम्ही म्हणू शकता. सर तुम्ही आता ह्याच्यामध्ये मी दुसरा एक विचार म्हणजे व्हॉट आय वरी अबाउट की अनफॉर्च्युनेटली काय आहे ना, आपल्याकडे जे बसतात ते बसून राहणारे खूप जास्ती लोक आहेत. अनफॉर्च्युनेट त्यांना कसं तरी धक्का मारायचा, आपलं काम आहे, तुमचं काम आहे, माझं काम आहे, आपण हे करत राहू. पण हे जर झालं नाही ना तर ही जी डिस्पॅरिटी आहे ही अजून वाढणार. जे स्मार्ट आहेत ते अजून स्मार्ट होणार कारण त्यांच्याकडे 10 ट्रेनी 20 ट्रेनी एका वेळेस, प्रोडक्टिव्हिटी, सुपर प्रोडक्टिव्हिटी, हे सगळं म्हणजे आता खूपच अमेझिंग झालेलं आहे. पण हलत राहणं आवश्यक आहे. म्हणजे आळस, मला असं वाटतं की तो आळस हा फार जर घालवला नाही तर तो आपला सगळ्यात असं त्याला म्हणू शकतो आपण की तोच सगळ्यात मोठा दुश्मन आहे आपला खरं. आणि एफिशियंटली काम करायला लागणार आहे आपल्याला आणि प्रत्येकाला शिकत राहावं लागणार आहे. नवीन नवीन गोष्टी येत राहणार आहेत आणि त्या एक्सप्लॉइट करून जो एक्सप्लॉइट करू शकेल त्याला नक्कीच खूप फायदे आहेत. पण तुम्ही तर नुसता विचारच करत बसला तर काहीच होणार नाही, काही त्याला किंमत नाही. तो आपण गुलामगिरीत तो आळस आपल्याला ढकलायला पुन्हा एकदा कारणीभूत ठरू शकतो. सर आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये तशी बुद्धिवंतांची परंपरा आहे. अगदी स्वातंत्र्यपूर्व काळापासून ते अगदी आजपर्यंत आपल्याकडे बुद्धिवंत, कलावंत किंवा अगदी क्रिकेटपटू हे फार चांगल्या पद्धतीचे आहेत किंवा खेळ कुठलंही घ्या, गायन क्षेत्र घ्या, आपलं नाव खूप चांगलं आहे. जेव्हा उद्योग हा प्रश्न येतो त्यावेळेला मात्र आपल्याला आपले हिरो शोधावेसे वाटतात. आमच्या दृष्टीने जर पाहिलं तर आमच्या पिढीला तुमच्यासारखे उद्योजक आता दिसत आहेत की तुम्ही फार मोठ्या प्रमाणावर जागतिक पातळीवरती व्यवसाय घेऊन गेला. पण ग्रामीण भाग असेल किंवा शहरी भाग असेल, इथे अनेक मंडळी ही 5 कोटी 10 कोटी 25 कोटी इथपर्यंत उद्योग करतात आणि मग ते एका स्वतःच्या शेल्फमध्ये अडकतात की आता मी उद्योजक झालो, आता मला कोणी शिकवायची गरज नाही. आणि तो माणूस जणू काय स्वतःला स्वयंप्रकाशित समजतो. म्हणजे त्यात सगळेच जण तसे असतात असं माझं म्हणणं नाही, पण लोकांच्या ॲस्पिरेशनही तिथे संपतात. मला खूप वेळा हा प्रश्न पडला आहे की त्याच्यानंतरची वाढ आपण नक्की कशी करायला पाहिजे. आणि तुम्ही त्याच्याबद्दल अत्यंत पथदर्शी असा एक प्रोजेक्ट करताय, तर तुम्ही त्याच्याबद्दल जरा सांगितलं तर खूप बरं होईल सर. हा जो प्रोजेक्ट आहे तो मी सेकंड ऑर्बिट म्हणून म्हणतो. आणि याच्यात कसं आहे की उद्योजक जे असतात किंवा उद्योग जे असतात ते असं लिनियरली म्हणजे स्ट्रेट लाईननी वाढतात असं नाही आहे. प्रत्येक उद्योजकाला काहीतरी मोमेंटम मिळतो, मग तो वाढतो, मग तो फ्लॅटन आउट होतो आणि मग पुढचा ऑर्बिट आणि त्याच्या पुढचा ऑर्बिट असं ऑर्बिट करावं लागतं. आता पर्सिस्टंटमध्ये मला असं लक्षात आलं की मी आता 6th ऑर्बिटवरती आहे. पण हा जो फर्स्ट ऑर्बिट टू सेकंड ऑर्बिट जो ट्रान्झिशन आहे ना तो सगळ्यात कठीण आहे. याचं कारण कसं आहे की फर्स्ट ऑर्बिटमध्ये उद्योजक फाउंडर ती कंपनी त्याच्या भोवती असते, सगळी लोक त्याच्याकरता काम करतात, तो ठरवतो काय करणार आहे. आणि त्यामुळे त्या उद्योजकाची जेवढी कॅपेबिलिटी आहे तो मला जेवढे माहिती आहेत त्यांच्याकडनं मी जे काय विकायचं ते विकून झालं. मला जितके लोक घेऊ शकलो होतं ते मी सगळे घेतले, माझ्याकडे जेवढे पैसे होते ते मी सगळे लावले. आता माझी जी लिमिट होती ती मी पूर्ण अचीव केली. आणि मग अशा सिच्युएशनला कसं होतं की उद्योग चांगला चाललेला असतो, पण आता पुढचं काय करायचं असेल तर तुम्हाला बाकी लोक आणायला पाहिजे, नवीन गोष्टी करायला पाहिजे. त्या करण्यामध्ये असं वाटतं सगळ्यांना की अरे मग माझी रिस्क वाढणार आहे का, हे चाललं आहे काय वाईट आहे का, मी जर चूक केली तर एकदम खाली जाऊ शकेल. असे जे काय प्रॉब्लेम्स येतात त्याच्यामुळे लोकांना हा हेजिटेशन असतं की मी फर्स्ट ऑर्बिट टू सेकंड ऑर्बिट ट्रान्झिशन करत नाही. त्यामुळे आपल्याला लक्षात येईल की बरेच उद्योजक असतात जे त्यांचे उद्योग चांगले चाललेले असतात, पण एका विशिष्ट स्तरावर प्रत्येक उद्योगाला हा वेगळा नंबर आहे, पण 15 कोटी 20 कोटी अशा याच्यामध्ये एक उद्योजक आपला उद्योग स्वतःच्या याच्यावरती घेऊन जातो. त्याच्यापुढे त्याला टीम बांधणं, बाकीचे लोक करणं, कॉर्पोरेट गव्हर्नन्स, या सगळ्या गोष्टी, प्लॅनिंग, ह्या सगळ्या गोष्टी करणं महत्त्वाचं असतं. स्टार्टअपला कसं असतं की स्टार्टअपची फिलॉसॉफी अशी आहे की माझ्याकडे जो कस्टमर येईल किंवा काम येईल ते त्याच्यावरनं मी काय करायचं ते ठरवतो. ॲट दिस स्टेज कसं होतं की तुमचा उद्योग चाललेला आहे, चांगला चाललेला आहे, पण माझा प्लॅन काय आहे आणि मला कुठले प्रॉडक्ट्स बनवून ते व्हॉल्यूममध्ये विकायचे आहेत, असे जे सगळ्या गोष्टी आहेत ते आता करणं आवश्यक असतं. आणि या ट्रान्झिशनमध्ये मला लक्षात आलं की बरेचसे लोक इतके हेजिटेट करतात की अरे बाबा ह्याने खूप प्रॉब्लेम होऊ शकेल. त्यामुळे हा प्रोग्राम मी गोखले इन्स्टिट्यूटमध्ये सध्या आता चालवतो. हा असा एक प्लॅन आहे की जास्तीत जास्त लोक जे असा विचार करतात की मी आता आहे 20 कोटीवरती, मला जर 200 कोटीला जायचं असेल तर मला काय करावं लागेल.
हा जो प्रवास आहे मी स्वतःसाठी आणि बऱ्याच लोकांमध्ये बघितलेला आहे. त्यामुळे हा प्रवास कसा ट्रान्झिशन करायचा याच्यावरती मी बरंच मटेरियल तयार केलं आणि मागचे 6-8 महिने मी याच्यामध्ये बऱ्यापैकी गुंतल्यामुळे माझे सगळे वाचन किंवा जे काही सॉर्ट ऑफ प्लॅनिंग आहे ते सगळं याच विषयावरती झालेलं आहे असं म्हणा मागचे 6 महिने. पण ठीक खरं आहे. हे तुम्ही म्हणजे तुम्ही हे गिव्ह इट बॅक करताय सोसायटीला किंवा तुम्ही खरं ते आमच्यासाठी पे करताय. फॉरवर्ड म्हणतो मी, Pay गिव्ह forward बॅक हे नाही म्हणत. भविष्यासाठी खरं प्लॅनिंग आहे मला असं वाटतं. मला लोकांनी मदत केली, हो. मी त्यांच्या भरोश्यावरती इथे आलो. हां. तर माझी जबाबदारी आहे, मी जे शिकलो लोकांकडनंच शिकलो, तर मी पण ते पुढे पास ऑन करावं. ह्याच्यात तो पे फॉरवर्ड म्हणतो मी, गिव्ह बॅक नाही म्हणत. गिव्ह बॅक इज टू कॉम्प्लिकेटेड. पण सर हे खरोखर खूपच आनंददायी तर आहेच आहे, पण मला असं वाटतं की याच्यामुळे एक विजडम तुम्ही तुमच्याकडे जे आलेलं इतक्या वर्षांचं आहे ते तुम्ही ओपन करताय. कारण सर ग्रामीण भागामध्ये म्हणजे इतक्या अडचणी आहेत. म्हणजे साधं चहाचं दुकान टाकायचं असेल किंवा हॉटेल टाकायचं असेल किंवा दुकान किराणा मालाचं टाकायचं असेल तरीही इतक्या अडचणी असतात. किंवा शहरामध्ये आपण आल्यानंतर छोटा उद्योग सुरू करायचा असतो त्याच्यामध्ये इतक्या अडचणी असतात आणि तुम्ही त्याच्यामध्ये जे दे आसरामध्ये करताय मला असं वाटतं तेही फार महत्त्वाचं आहे. तुम्ही त्याच्याबद्दलही थोडंफार सांगितलं तर खूप बरं होईल सर. सो हा जो सेकंड ऑर्बिट होता हा जास्तीत जास्त 15 कोटी आणि वरती जे एस्टॅब्लिश बिझनेसेस आहेत त्यांना कसं स्केल करायचं त्याच्यावरती होता. दे आसरा जो आहे हा मी जनरली 5 लाख ते 1 कोटी 1 ते 10 एम्प्लॉई या टार्गेट ग्रुपसाठी हा बनवलेला उपक्रम आहे. हा माझा पर्सनल नॉन प्रॉफिट म्हणा अशा प्रकारचा इनिशिएटिव्ह आहे. 10 वर्षापूर्वी सुरू केला होता आणि ह्याची अत्यंत गरज आहे. ह्याचं कारण तुम्हाला असं सांगतो की भारतामध्ये जर आपण स्टॅटिस्टिक्स बघितले तर जे काही उद्योग आहेत आपल्याकडे त्यातले 95% उद्योग 10 एम्प्लॉईपेक्षा कमी आहेत. म्हणजे इंडिया इज अ कंट्री ऑफ स्मॉल बिझनेसेस, नॅनो एंटरप्रेन्योर्स असं आम्ही म्हणतो त्यांना. आणि गव्हर्मेंट प्रोग्राम्स किंवा सरकारी सगळे ते मोठ्या उद्योजकांना लागणाऱ्या जे काही रिक्वायरमेंट्स आहेत तेच आपण विचार करतो. गव्हर्मेंट SME म्हणते तेव्हा 250 कोटीपर्यंत म्हणते. जो 1 कोटी 50 कोटी फोटोग्राफर जे काही छोटे उद्योजक असतात त्यांच्यासाठी काही सपोर्ट नसतो. तर त्यांना कसं काय सपोर्ट करायचा ह्याच्यासाठी मी दे आसरा फाउंडेशन आणि टीम तयार करून आम्ही केली. आमच्याकडे 40 लोकांची टीम आहे. आणि आम्ही छोट्या उद्योजकांना लागणाऱ्या काय गोष्टी असतील त्या कशा काय त्यांना हव्या तेव्हा त्यांना गरज असेल तेव्हा मिळवून द्यायच्या त्याच्यावरती हा उपक्रम आहे. ओके सर, आता तुम्ही जे सांगितलं की तुम्ही स्वतः एक ऑर्बिट तुम्ही क्रॉस करत आता 6व्या ऑर्बिटपर्यंत आलाय. तुम्ही तुमच्या आयुष्यात खूप इंटरव्ह्यूज घेतले असतील. म्हणजे आत्ता कदाचित तुम्ही ट्रेनी किंवा नवीन मुलांचे इंटरव्ह्यू घेत नसाल, पण तुम्ही आत्ता सिनियर पोझिशनवरती इंटरव्ह्यू घेत असाल किंवा तुम्ही काही बोर्डसाठी इंटरव्ह्यू घेत असाल, तर तुमच्या आठवणीत राहिलेला असा इंटरव्ह्यू कोणता आहे सर? नाही असे बरेच आहेत पण असं मला काही खूप लक्षात राहतात असं नाही आहे. पण कसं ना दोन्ही प्रकारचे आहेत. माझ्याकडे असे बरेच इंटरव्ह्यू झालेले आहेत ज्याच्यामध्ये मी एक आधी निगेटिव्ह सांगतो आणि मग पॉझिटिव्ह सांगतो. काय होतं ना आणि जे मी तुम्हाला म्हटलं मॅनेजिंग करिअरवरती मी जे काय काम करतो आहे त्याचं मोटिवेशन म्हणून मी सांगतो की कसं होतं की मागचे 15-20 वर्ष मी सिनियर मोस्टली लोकांना इंटरव्ह्यू करतो जे यांच्याकडे 15-20 वर्ष एक्सपिरियन्स असतो. आणि लोक जेव्हा येतात जॉब शोधायला तेव्हा नॉर्मली त्यांचं असं असतं की मी 5 वर्ष इथे केलं आहे, 7 वर्ष इथे केलं आहे, मी हे केलं आहे, मी किती केलं आहे, मी केलं. पण ठीक आहे तुम्ही हे सगळं केलं आहे पण त्याच्यामुळे तुम्ही कोण आहात हे सांगणं खूप कठीण होतं. आणि मग ते मला येऊन सांगतात की मला जॉब पाहिजे, मी हे तू काय करशील माझ्यासाठी? मी काही करायला तयार आहे, मी सगळं केलेलं आहे आणि मी कुठलंही काम करू शकतो, मी तुम्ही सांगाल ते मी करेन. पण सिच्युएशन अशी आहे की जेव्हा मी कोणाला तरी सिनियर ठिकाणी बघत असतो तेव्हा मला कुठलंही काम करणारा नको आहे, माझं काम करणारा माणूस पाहिजे. तर माझ्यासाठी तू काय काम करशील हे तू मला नीट सांगितलं तर मग मी तुला घेऊ शकेन ना. तर जास्तीत जास्त लोक येऊन सांगतात मी सगळं करू शकतो. आणि मी तुम्हाला अजून एक सांगतो पर्सिस्टंट किंवा अशा याच्यामध्ये म्हणजे जे डेफिनेशन असतात तुम्हाला इथे लक्षात येईल की जेव्हा आपण कोणी सिनियर माणूस घेतो त्याच्यामध्ये आमच्या उद्योगामध्ये 3 महत्त्वाचे वेक्टर्स आहेत असं म्हणून. एक म्हणजे की तुम्ही सेल्स करू शकता. जो सेल्स करतो त्याला काय प्रॉब्लेम नाही. जो बिझनेस आणणार असेल तर मला काय तुला घ्यायला प्रॉब्लेम आहे, लगेचच घेईन. राईट. दुसरं असं म्हणू की जे टेक्नॉलॉजी आहे किंवा काही आहे तर विज्ञान किंवा विद्वान म्हणतो आपण त्याला सगळी माहिती आहे असे लोक घेतले की मग
ते कुठल्याही कस्टमर पुढे नेलं की त्यांना सगळं काय करायचं ते माहिती असतं आणि असे लोक तुम्हाला ऑलवेज लागत असतात. आणि तिसरं जे हवे आहेत ते म्हणजे मॅनेजर लोक असतात जे हू हॅव टू कीप ट्रेन्स रनिंग ऑन टाईम. तर जेव्हा कोणी नवीन येतो तेव्हा त्यांना विचारलं की तू काय करशील, मी हे पण करू शकतो, मी ते पण करू शकतो, असं नाही आहे. माझं ओपिनियन असं आहे की कोणाला घ्यायचं असेल त्या स्टेजमध्ये तर या तिन्हीमध्ये पैकी एका ठिकाणी तरी त्यांनी ए ग्रेड असावं, म्हणजे बेस्ट असावं. आयदर तू सेल्समध्ये खूपच चांगला असायला पाहिजे किंवा तू खूपच तुला टेक्नॉलॉजी माहिती असेल किंवा तू यू शुड नो हाऊ टू रन. कोणी पण आला की मी त्याला विचारतो की त्या तीनपैकी तुझा कोणता हे आहे, त्याच्याबद्दल बोलू. बाकीचं ठीक आहे, तू सगळ्या गोष्टी केल्या त्याला काही अर्थ नाही आहे. माझ्यासाठी काय करशील आणि हे कसं करशील असं असतं. तर जेव्हा माझ्याकडे लोक होमवर्क करून येतात, बऱ्यापैकी प्रिपरेशन करून येतात, ते सांगतात की बाबा मी तुमच्या उद्योगाचा अभ्यास केलेला आहे आणि मी हे सगळं फिगर आउट केलेलं आहे आणि हे माझं ओपिनियन आहे की तुम्ही असं जायला पाहिजे. दे आर द बेस्ट पीपल. आता माझ्याकडचे जे सिनियर लोक आहेत, CEO वगैरे, मी त्यांना घेतलं तेव्हा ते सगळे असं होमवर्क करून आले होते. त्यांनी सगळं प्लॅन विचार केला होता. त्यांनी आता कंपनी पब्लिक आहे त्यामुळे बरीचशी इन्फॉर्मेशन अवेलेबल आहे, सगळं काही त्यांनी स्टडी करावं आणि त्यांना असं सांगावं की मी आल्याने काय फरक पडणार आहे. तर जे लोक असं होमवर्क करतात तर ते जास्ती मेमोरेबल असतात आणि त्यांना जॉब मिळायला पण सोपं पडतं. सर, ग्रामीण भागामध्ये जर का बघितलं तर आता स्टार्टअप्सबद्दल बरीच जागृती होती आहे शहरांमध्ये, आणि आत्ताचे जे नवीन स्टार्टअप येत आहेत तसं फार मोठ्या शहरातनं न येता छोट्या छोट्या शहरातनं स्टार्टअप्स अनेक बनत आहेत. तर मला असं वाटतं की अगदी छोटा तो दुकानदार असो किंवा कोणतीही एक नवीन आयडिया घेऊन आलेला मुलगा असो, ते खरं स्टार्टअप म्हणून आपण त्याला मोजायला हवं, ना की फक्त त्याला व्हेंचर कॅपिटल मिळतं आहे किंवा त्याला दुसरीकडून कुठून पैसे मिळत आहेत तर त्यालाच फक्त स्टार्टअप म्हणावं असं मला वाटत नाही. मला असं वाटतं की प्रत्येक उद्योग बरोबर जो सुरू होतोय तो स्टार्टअप आहे. तर पण ते तसं होत असताना अशा बऱ्याच जणांची बॅकग्राऊंडच नसते की नक्की उद्योग सुरू करताना काय करायला पाहिजे. तर तसं आपण दे आसरामधनं लोकांना काही सपोर्ट करतोय का किंवा त्याच्याबद्दलची आपल्याकडे काही सिस्टम आहे का, तर त्यांना कसं ॲप्रोच व्हावं आपल्याला? तर दोन गोष्टी आहेत. एक तर आपल्याकडे अर्थातच जर उद्योजक असेल तर त्याला काय लागतं, त्याच्यासाठी ज्या काय म्हणजे प्रोसेसेस वगैरे आपण म्हणतो त्या सगळ्या आपण ऑटोमेट किंवा स्ट्रीमलाईन करून अवेलेबल केलेले आहेत. पण महत्त्वाचं जे आहे की उद्योजक व्हायला काय व्हायला लागतं, त्याचा आम्ही एक 2-3 प्रोग्राम विद्यार्थ्यांबरोबर करतो आहे की त्यांना उद्योजक व्हायला काय करावं लागतं, काय शिकायला पाहिजे, कुठला अप्रोच असायला पाहिजे. आणि मग मी म्हटल्याप्रमाणे सेलिंग स्किल्स आणि कॅश मॅनेजमेंट स्किल्स हे सगळे महत्त्वाचे आहेत. तर ते शिकवायसाठी आम्ही कोर्सेस डिझाईन केले आहेत आणि तो एक भाग चालू आहे. त्याशिवाय यशस्वी उद्योजक म्हणून जे आमचं मासिक आहे त्याच्यात तुम्ही पण बरेचदा तुमचे गायडन्स आणि तुमच्याबद्दलचे पण आर्टिकल आपण घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये सुद्धा उद्योजकांनी काय करावं, दुसऱ्यांनी काय केलेलं आहे, कोणी केलेलं असलं तर मग त्यांची माहिती अवेलेबल करणं. म्हणजे समजा कोणाला काही नवीन उद्योग सुरू करायचा असेल, जो तुमच्या एरियामध्ये असेल, त्यांनी तुमच्याबद्दल वाचलं यशस्वी उद्योग, ते तुम्हाला लिहू शकतात की मला याच्यामध्ये करायचं आहे, मला तुम्ही मदत करा, मेंटर करा, असं म्हणून हा नेटवर्क कसा तयार करता यावा यासाठी आपण यशस्वी उद्योजकमध्ये बरेच प्रयत्न करत आहोत. सर, दुसरं मला सर्व बोलभिडूच्या प्रेक्षकांना सांगायला एक गोष्ट खूप आवडेल, ती म्हणजे जगामध्ये एक आनंदी देशांची यादी निघते. तर त्या आनंदी देशांच्या यादींमध्ये काही फक्त आर्थिकदृष्ट्या खूप श्रीमंत लोक असतात किंवा विज्ञानाने खूप प्रगत लोक असतात असं नाही. तर त्याचे जे निकष असतात त्याच्यामध्ये फार महत्त्वाचे निकष असतात की तिथे आरोग्य सुविधा कशा आहेत किंवा तिथे एकंदर सामाजिक जीवन कसं आहे. या गोष्टीमध्ये आरोग्याच्या वरती तुम्ही तुमचं डेटा सायन्सचं ज्ञान वापरून आणि फार पथदर्शी एक प्रोजेक्ट करताय, ज्याच्यामध्ये कॅन्सर आणि डायबिटीजसारख्या आजारांवरती इथे आपण कसे उपचार करू शकतो आणि त्याचा डेटाबेस कसा जमा करू शकतो. मला असं वाटतं की एकंदर मानवाच्या आयुष्यात म्हणजे दानधर्म करणं हे आपल्याला फार पुण्याचं समजलं जातं. म्हणजे 5-50 लोकांना जेवायला घातलं किंवा असं काहीतरी केलं म्हणजे आपल्याकडे ते समाजसेवक वगैरे झालं. पण हे जे तुम्ही डायबिटीज आणि कॅन्सर संदर्भात डेटा वापरून जे काम करताय, मला असं वाटतं ते सांगितलं तर फार गरजेचं ठरेल. हे माझा थोडा ॲस्पिरेशनल प्रोजेक्ट आहे. अजून ह्याच्यात मला यश अजून मिळालेलं नाही आहे, पण हा प्रयत्न चालू आहे असं म्हणू. आणि ह्याचं मोटिवेशन असं आहे की आज आपण कुठल्याही चांगल्या हॉस्पिटलमध्ये गेलात तर तुम्हाला समजा कॅन्सर किंवा अशा कुठल्याही रोगासाठी तुम्ही जर ट्रीटमेंट मागितली तर तुम्हाला जगातल्या बेस्ट ट्रीटमेंटसारखी ट्रीटमेंट भारतात मिळू शकते. म्हणजे ह्याचा असा अर्थ आहे की जगातल्या सगळ्यात बेस्ट ट्रीटमेंट म्हणजे जगात समजा अमेरिका बघितलं तर अमेरिकेत जे औषधं किंवा डिस्कवरी झाले त्याच्या भरोश्यावरती आपण आपल्या लोकांना ट्रीट करतो. आणि त्यांची लोकं आणि आपल्या लोकांमध्ये फरक आहे. आपण कुठे राहतो, काय हवा पाणी ही सगळ्यांनी आपल्या आरोग्यावरती फरक पडतो. तर
आपल्याला लागणारे जे काय औषधं प्रोटोकॉल जे काय आहे ते आपल्या सारख्या लोकांवरती टेस्ट करून आपण आपली जे काय आपल्या लागणार आहे lifestyle ते प्रमाणे. आपल्या लाईफस्टाईलप्रमाणे जे काय आपण करतोय त्याच्यासाठी आपल्याला आपले औषधं किंवा आपले ट्रीटमेंट्स असणं आवश्यक आहे. तर त्याच्यासाठी हा असं का होत नाही हे जेव्हा असं लक्षात आलं तेव्हा असं क्लिअर आहे की आपल्याकडे आपण असा डेटा आणि रिसर्च फार केलेला नाही आहे. ओके. तर जर आपण कोलॅबरेशन करून सगळ्यांचा डेटा एका ठिकाणी किंवा एक बरोबर रिव्ह्यू करता आला किंवा असं काही करता आला तर त्याच्यानी अशा प्रकारची प्रॉब्लेम्स आपण आपल्या लोकांसाठी शोधू शकतो. मी जस्ट एक्झाम्पल म्हणून सांगतो. मला एकाने सांगितलं की एक प्रोफेसर आहेत IIT जोधपूरमध्ये. त्यांनी सांगितलं की त्यांनी जेव्हा राजस्थानमधले प्राणींचे HbA1c बघितले तेव्हा ते HbA1c जास्ती होते ॲज कम्पेअर टू अदर स्टेट्स. ओके. त्यांचं म्हणणं असायचं कारण असं आहे की तिथे हाय सॉल्ट कॉन्टेंट आहे वॉटरमध्ये जे काय असेल ते त्याच्यामुळे आहे. मग हाय HbA1c त्याच्यामुळे वाईट आहे का खरं आहे ते डिपेंड करते की बाकीचे काय कॉन्सिक्वेन्सेस आहेत. लाईफ एक्सपेक्टन्सी कमी झाली तर मग प्रॉब्लेम आहे. पण जर नेचरने असं ठरवलं की तसंच करणं आवश्यक आहे तर मग देन इट्स नॉट अ प्रॉब्लेम. तर हे जे सगळं आहे हे आपण आपल्या डेटावरनं केल्याशिवाय कळणार नाही. तर म्हणून एक इंडिया कॅन्सर जिनोम ॲटलस म्हणून एक ग्रुप तयार झालेला आहे. त्याच्यामध्ये मी त्यांना थोडं सपोर्ट करतो आहे. आणि आयडिया अशी आहे की आपले कॅन्सरसाठी आपण आपला डेटा क्रिएट करून आपले रोग आपण सोडवावे. असं सायंटिफिक कसं करता येईल याच्यावरती थोडा विचार चालू आहे. सर म्हणजे आत्ता हे आपण 2023मध्ये डेटाबद्दल बोलतो आहे, डेटा सायन्सबद्दल बोलतो आहे आणि मला सगळ्यांना हे सांगायला खूप आनंद होतो आहे की आनंद सरांनी ह्या डेटा ह्या विषयामध्ये PhD जवळपास 1989मध्ये पूर्ण केली आहे. डेटा खूप वर्ष चालू आहे. म्हणजे आता मी ज्या कॉन्फरन्समध्ये जातो ती 50 यावर्षी त्यांची पुढच्या वर्षी 50वे इव्हेंट आहे. 60 वर्ष झाले हा विषय बऱ्याच प्रकारे लोक विचार करतात. आता सर ज्या पद्धतीनं डेटा जमा होतोय म्हणजे आता प्रत्येकजण मी व्यक्त होतोय, तुम्ही व्यक्त होतात, बाकीचे सगळे आपल्या भारत देशातले तर जगभरातले जवळपास 800 कोटी लोक व्यक्त होत आहेत. प्रचंड डेटा जमा होतोय. ह्याच्यातला काही विनाकारण डेटा जमा होत असेल, काही कारणांसाठी जमा होत असेल आणि काही अत्यंत महत्त्वाचा डेटा जमा होत असेल. तर ह्या 3 प्रकारच्या डेटावरती भविष्यात काय संधी असू शकतात असं तुम्हाला वाटतंय? आता हा मोठा प्रश्न विचारला तुम्ही. पण कसं आहे बरेचसे बिझनेसेस मागच्या काही वर्षांमध्ये डेटा डिपेंडंट तयार झालेले आहेत आणि डेटाच्या भरोश्यावरती मागचा डेटा बघून पुढे काय होऊ शकतं ह्याच्यावरती इंटरप्रिलेशन किंवा असं काही काय करत आहे. आपण जे AI म्हणतो AIला डेटानी ट्रेन केलेलं आहे. त्यामुळे असं सगळं जे काय आहे ते त्याच्यामुळे पण होतं आहे. त्यामुळे डेटा हा आपण अजून कलेक्ट करत राहणार आहोत आणि या डेटावरती सायन्स आणि टेक्नॉलॉजी वापरून नवीन नवीन शोध तयार होत आहेत आणि त्याच्यामुळे नवीन उद्योग पण डेटा ड्रिव्हन उद्योग पण नवीन तयार होण्याची शक्यता अजूनही ऑलरेडी झालेले आहेत आणि अजून पण होतील. तसं म्हटलं तर गुगल बघितलं तर गुगल स्वतः त्यांचं काहीच नसतं. सगळ्यांचा डेटा ते एका ठिकाणी सर्च कसा करायचा हे करून त्याच्यावरती ॲडव्हर्टिजमेंट मारून त्यांनी किती $बिलियन्स डॉलर्सचा. खरं मला हा गुगल तुम्ही नाव काढलं खरं हा माझ्या मनातला प्रश्न आहे की आपल्याकडे गुगल, मायक्रोसॉफ्ट किंवा ह्या अशा पद्धतीच्या कंपन्या सर आपल्याकडे भारतात येणाऱ्या काळात तयार होऊ शकतात का? तुम्हाला काय वाटतं? होणारच आहेत. कसं होतं ना यांना 20-25 वर्षाचा डिले लागतो. पण मी जसं तुम्हाला म्हणालो तसा तो मार्केट जो तयार व्हायला पाहिजे तो 25-30 वर्षापूर्वी आपल्याकडे आपला असा युनिक मार्केट काही नव्हतं. बाहेरचे प्रॉडक्ट्स आपण इथे वापरू शकत होतो आणि आपले प्रॉडक्ट्स म्हणजे तसं कॉमन होतं. त्यामुळे ज्याच्याकडे जास्ती मार्केट होतं तेव्हा तिथे प्रॉडक्ट्स तयार झाले आणि ते आपण तसेच अडॉप्ट केले. पण आता आपला तसा मार्केट नवीन आणि युनिक तयार व्हायला लागला आहे. त्याच्यामुळे नवीन गोष्टी डेफिनेटली आपले प्रॉडक्ट्स जगभर होतील ह्याच्यात मला नक्कीच खात्री आहे. एक्झाम्पल म्हणून सांगतो UPI बघा, आधार बघा, या सगळ्या गोष्टी आपण इथे केल्या कारण ते आपले प्रॉब्लेम आपण सोडवत होतो. पण आता तेच प्रॉब्लेम बाकीच्या जगांना असं दिसलं की आपण हे सगळे प्रॉब्लेम खूप एफिशियंटली सोडवलेले आहे. मग ह्याला आपण जगभर एक्सपोर्ट करू शकतो कारण असं सुरू झालेलं आहे. ओके सर, ह्याच्यामध्ये पर्टिक्युलरली शिक्षण आणि विज्ञान म्हणजे तंत्रज्ञान ज्याच्याबद्दल आपण बोलतो आहे, जर आत्ता ही श्रीमंतांची यादी जी काल परवा जाहीर झाली ती जरी आपण बघितली तर त्याच्यामध्ये खूप सारी मंडळी ही तंत्रज्ञान ह्या विषयातली आहेत आणि फर्स्ट जनरेशन आंतरप्रिनर अनेक मंडळी आहेत. तर याच्यामध्ये आपल्याकडे फर्स्ट जनरेशन आंतरप्रिनर्स तयार होण्यासाठी सरकारकडून किंवा जशा दे आसरा सारख्या संस्था आहेत तर तशा पद्धतीने नक्की काय पाथ ब्रेकिंग गोष्टी व्हायला हव्यात असं तुम्हाला वाटतं?
ॲक्च्युली ह्याच्यामध्ये ना माझं थोडं कॉन्ट्रेरियन ओपिनियन आहे. ओके. ओपिनियन असं आहे की हे सगळं इकॉनॉमिक्स ड्रिवन असतं. जेव्हा लोकांना दिसतं की अरे माझा शेजारी आहे तो सक्सेसफुल झाला तर बाकीचे लोक त्याच्यासारखं करायचा प्रयत्न करतात. हां. तर रोल मॉडेल असणं आवश्यक आहे. आणि हे सक्सेसमध्ये एक्झिट इज द मोस्ट इम्पॉर्टंट आयटम. म्हणजे ज्या कंपनीज आपण बोलतो या सगळ्या या आणि दुसरं असंही बघा, जर या सगळ्यांना इन्व्हेस्टमेंट लागते. मला जर इन्व्हेस्ट करायचं असेल तर मी कुठल्याही उद्योगामध्ये का इन्व्हेस्ट करणार की मला त्याच्यातनं रिटर्न मिळणार. रिटर्न नाही मिळाले तर मी कशाला इन्व्हेस्ट करणार. सो माझं ओपिनियन असं आहे की सरकार किंवा या सगळ्यांनी स्टार्टअप्स म्हणजे स्टार्टिंगमध्ये न मदत करता एक्झिटमध्ये मदत करावी. रिटर्न्स कसे मिळतील ह्याच्यावर जास्ती फोकस करावा. म्हणजे उद्योगांनी सुरू करण्यात महत्त्व नाही आहे. उद्योग असा चालला पाहिजे की त्याच्यातनं रिटर्न मिळाला पाहिजे. तर रिटर्न्स कसे वाढवता येईल याच्यावरती सगळ्यात जास्ती फोकस करावा. म्हणून आमचं देआसरा किंवा सेकंड ऑर्बिट याच्यामध्ये हाऊ टू स्केल, हाऊ टू मेक बिझनेसेस बेटर सो दॅट यू आर गेटिंग रिटर्न्स. दॅट इज रिअली द की टू सक्सेस. आणि रोल मॉडेल्स इज व्हॉट पीपल डू इट. लोकांना असं वाटतं की मी पण मस्त होऊ शकतो. सो आपल्याकडे खरं म्हणजे स्केलेबिलिटी, प्रॉफिटेबिलिटी आणि या गोष्टींवरती खरी चर्चा व्हायला पाहिजे असं मला मी म्हटलं फक्त नाही असं नाही म्हणणार. मी म्हणतो की गव्हर्मेंट किंवा सगळ्यांनी नुसतं स्टार्टअप्स किती झालं आहे याच्यात मोजण्यामध्ये त्या स्टार्टअप्समधनं रिटर्न्स किती येत आहेत हे मोजणं जास्ती योग्य राहील. आणि रिटर्न्स हे 2 प्रकारे आहेत. बिझनेसचे रिटर्न्स तुम्हाला ऑनगोईंग मिळतात, पण त्याशिवाय भांडवल जो भरतो त्याला रिटर्न केव्हा मिळतात तेव्हा तो अजून भांडवल टाकायला तयार होईल. ओके. सो भांडवल मी जर कुठल्या उद्योजकाकडे पैसे दिले आणि त्यातनं कधीच मला पैसे परत नाही मिळाले तर मी कशाला देणार ना त्याला. बुक्स एक सर जर तुम्हाला तर सध्या ना मी 3 पुस्तकं सध्या मी बरेच वाटतो आहे. त्यातलं ते अनरिलेटेड आहेत पण आय फाउंड देम टू बी आत्ता नवीन आहेत म्हणून मी बघतो आहे. त्यातलं एक नवीन पुस्तक मस्कवरती आलेलं आहे. Which is kind of cool right now. I think he is the hot person and he's also a crazy man. So त्याचं पुस्तक खूप इंटरेस्टिंग आहे. आणि दुसरं एक पीटर अटिया म्हणून आहे. त्यांनी आउटलिव्ह म्हणून एक पुस्तक लिहिलं आहे आता विच आय थिंक इज क्वाईट इंटरेस्टिंग. त्यांनी सगळे मेडिकल रिसर्चवरती बऱ्यापैकी चांगलं पुस्तक लिहिलं आहे. मी अजून ते पूर्ण वाचलं नाही पण ते माझ्या टेबलवरती 3 पुस्तकांमध्ये आउटलिव्ह एक आहे, इलॉन मस्कचं दुसरं आहे आणि तिसरं अजून एक पुस्तक मी किंडलवर घेतलं आहे आता आणि त्याचं हार्ड कॉपी 15 ऑक्टोबरच्या नंतर येईल म्हणतात. तर ते एक आर्थर सी ब्रुक्स म्हणून एक ऑथर आहे. तो हॅपीनेस आणि या सगळ्या विषयावरती लिहितो. मी त्याचं पॉडकास्ट बरीच वर्ष ऐकतो आणि त्यांनी एक ओप्रा विन्फ्रीवर नवीन पुस्तक लिहिलं आहे. तर ते माझं तिसरं आत्ता हॉट पुस्तकांमध्ये. आणि इन टर्म्स ऑफ बुक्स आय हॅव डिस्ट्रीब्युटेड द मोस्ट असं म्हणेन. आणि युवकांसाठी किंवा असं तर मला एक डिझायनिंग युअर लाईफ म्हणून एक पुस्तक आहे. ते बऱ्यापैकी त्याचा कॉन्सेप्ट आणि ते पुस्तक दोन्ही मला बऱ्यापैकी चांगलं वाटलं आणि आय थिंक डिझाईन थिंकिंग लाईफवर त्यांनी अप्लाय केलं आहे आणि ते एक पुस्तक आहे. दुसरं एक मला रामचरणचं वर्ड एव्हरी CEO वॉन्ट्स यू टू नो म्हणजे त्याच्यामध्ये कॅश फ्लो कसं असतं ना ते त्यांनी सगळ्यात चांगल्या प्रकारे सांगितलेलं आहे. त्यामुळे ते पण एक चांगलं पुस्तक आहे जे आय थिंक रामचरण सर तुमचे फार फेवरेट. हां, मला त्यांची सगळी पुस्तकं आवडतात पण त्यातले हे जे सगळ्यात पहिले लिहिलेलं आहे जरापैकी जुनं पुस्तक आहे वर्ड एव्हरी CEO वॉन्ट्स यू टू नो. आणि त्या पुस्तकामध्ये त्यांनी त्यांचे स्वतःचे एक्सपिरियन्स ग्रोईंग अपमधले पण मेनली बिझनेसमध्ये कॅश फ्लो कसं मॅनेज करायचं, टर्न्स जो म्हणतो आपण ते टर्न्सबद्दल खूप चांगलं एक्सप्लेन केलं आहे. आणि खूप लहान आहे पुस्तक म्हणजे 2-2.5 तासात वाचण्यासारखं आहे. सर आता पर्टिक्युलरली तरुण मुलांसाठीचा मला प्रश्न विचार कारण हे जे बोलभिडू आहे तेही खरं फार तरुण मुलांनी चालू केलं. हो. आणि त्यांची टीमही फार वेगवेगळे प्रकारचे प्रयोग करते आता. तो अशा प्रकारचे जे उद्योजक आहेत तसं अनेकांना वाटते की आता उद्योजक व्हावं तर तुम्ही त्यांना काय नेमका संदेश द्याल सर? नाही, आय थिंक उद्योजक व्हावं सगळ्यांनी. आणि कसं ना उद्योजक होणार म्हणजे तो काहीतरी नवीनच करायला पाहिजे किंवा काहीतरी नवीन करणार आहे, वेगळं करणार आहे. आणि सगळ्यांना सगळ्या गोष्टी माहीत नसतात तर आपण एक दुसऱ्याला मदत करावी हा मी एक महत्त्वाचं सांगेन की मला स्वतःला माहीत नाही पण आपण सगळ्यांनी मिळून मला काय शिकलो, मी दुसऱ्याला काय माहिती आहे, मी त्याला सांगितलं, त्यांनी मला सांगितलं, असं प्रत्येक गावात प्रत्येक ठिकाणी आपले जे बाकी समवयस्क उद्योजक आहेत त्यांनी सगळ्यांनी एक दुसऱ्याला काय शिकायला मिळालं, काय शिकलो, काय चुकलं हे जर शेअर करू शकलो आपण तर हा कलेक्टिव्ह जो बेनिफिट आपण मिळवू शकतो ना त्यांनी आपण सगळे उद्योजक जास्ती सक्सेसफुल होऊ शकतो असं शक्य आहे.
आपल्याकडे थोडंसं असं मराठी लोकांना असं वाटतं की मी जे करतोय ते मी दुसऱ्याला कसं सांगू, मग सिक्रेट हे ते, ह्याच्यापेक्षा आपल्याला एक दुसऱ्याकडनं कसं शिकता येईल हे बघायला पाहिजे. आणि या भागामध्येच मी आता देहासराव वगैरेमध्ये आमचा हाच प्रयत्न आहे की लोकांनी काय शिकलं आहे, जे शिकायला मिळालं ते आपण बाकी लोकांकडे कसं यायचं. कारण हे टफ आहे एका दृष्टीने, असं लिहिलेला प्लॅन नाही आहे. मी जे कोर्समध्ये शिकवून तुम्हाला उद्योजक बनवू नाही शकत. तुम्हाला तुमचं स्वतःचं काय करायचं ते तुम्हीच हॅक करायला पाहिजे. मी ट्राय करायचं, फेल होणार, पुढचं ट्राय करायचं, असं नॅव्हिगेट करायला लागेल. जसं म्हणतात तसं डोंगरावर चढायची पायवाट तयार नाही आहे, पण तुम्हाला तुमची शोधायची आहे. पण जर तुम्ही बरोबर असलात, 5-6 जणं बनवून केलं, काय करायचं लक्षात आलं आणि एक दुसऱ्याकडनं शिकलात, तर मग ती पायवाट एक एन्जॉयबल पण होते आणि सक्सेसफुल पण होते. बरेच उद्योजक आपला आपला उद्योग करत असतात, पण थोडा वेळ जर आपण एक दुसऱ्याशी बोलून विचारलं की अरे मी हे ट्राय केलं, माझं जमलं नाही, तुझं जमलं का, मग तो सांगेल नाही नाही मी असं वेगळं केलं होतं. असं काहीतरी करून आपण जर एक दुसऱ्याच्या बरोबर स्वतःचे सगळे प्रॉब्लेम स्वतःकडे न ठेवता आपण एक दुसऱ्याकडे शेअर केले आणि शिकलो एक दुसऱ्याकडनं, तर मग हे सगळ्यात सोयीचा मार्ग आहे. कारण कोण शिकवणारा असं कोणी सापडेल असं नाही, पण आपण सगळेजणं एक्सपेरिमेंट करत असतो आणि ते एक्सपेरिमेंट थॉटफुली विचार करून की हां मी हे ट्राय केलं, जमलं नाही जमलं, तुला काय केलं, असं आपण केलं तर मग आपल्या सगळ्यांचीच प्रगती होईल. आनंद सरांबरोबर आपण गप्पा मारलेत आज आणि मला असं वाटतं की फार 1 मिनिटात 30 सेकंदात हल्ली ज्ञान देण्याची प्रथा आहे सर, की 4-5 मंत्र सांगितले आणि मग ते कार्यक्रम झाला आपला, किंवा ते मला काहीतरी सापडलं. कदाचित तुमच्याबरोबर हे असे अनेक प्रसंग यावे, तुमच्यासारख्या लोकांच्या सानिध्यात मला बोलभिडूमुळं ही मुलाखत घ्यायची संधी मिळाली. आणि ज्या पद्धतीने तुम्ही बोलताय आणि वागताय हे सगळं फार आश्वासक आहे. मला असं वाटतं तुमचा इतिहास आणि तुमचं वर्तमान आणि तुमची भविष्याकडे बघायची दृष्टी ही माझ्यासारख्या अनेकांसाठी खूप प्रेरणादायी आहे. सर तुमचे खूप खूप आभार आणि खूप खूप धन्यवाद सर. नाही, थँक्यू प्रफुल्ल. इट वॉज तुमच्याशी बोलण्यात मजा आली. थँक्स टू बोल भिडू ऑल्सो, त्यांनी हे ऑर्गनाईज केल्याबद्दल. आणि या पुन्हा एकदा भेटायची संधी मिळेल असं मी थँक्यू सर. चालतो. थँक्यू सर. थँक्स अ लॉट.